हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। पुन्हा एकदा राजेश्री ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कॉर्नफ्लॉवर पासून बनवलेले व्हॅनिला आईस्क्रीम आणि त्यासोबत थंडगार अशी लस्सी। चला तर मग बघूया ही लस्सी आणि आईस्क्रीम कसे बनवायचे ते। दही लावण्यासाठी इथे मी या मडक्याचा वापर करणार आहे। हे बघा, इथे मी थोडेसे कोमट असे दूध घेतले आहे। अर्धा लिटरपेक्षाही ते थोडेसे कमी आहे आणि गाईचे दूध असल्यामुळे ते थोडेसे पातळ आहे, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाकून घेणार आहे। हे बघा, मिल्क पावडरचे दूध मी यामध्ये मिक्स केले आहे। आता हे दूध आपण या मडक्यामध्ये ओतून घेऊया। दही लावण्यासाठी इथे मी 2 चमचा विरजण घेतले आहे। आता यामध्ये या मडक्यातले थोडेसे दूध आपण मिक्स करून घेऊया आणि हे विरजण या मडक्यामध्ये ओतून घेऊया आणि छान असे हे मिक्स करून घेऊया। दही सेट होण्यासाठी इथे मी हे मडके एका भांड्याखाली झाकून ठेवणार आहे, त्यामुळे त्याला उबदारपणा मिळेल आणि त्याचे छान असे दही तयार होईल। आता इथे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी 1 कप दूध घेतले आहे। दुधाला छान उकळी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत अर्धा कप आपण यामध्ये दूध घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचे आहे। छान असे ते मिक्स केल्यानंतर उकळत्या दुधामध्ये थोडे थोडे करून आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचे दूध मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला हे दूध कंटिन्यूअस हलवत राहायचे आहे, जेणेकरून या कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होणार नाही। हे बघा, इथे दूध हे घट्ट झाले आहे। आता यामध्ये मी अर्धा कप साखर टाकून घेतली आहे। आता आपल्याला हे दूध छान असे घट्ट करून घ्यायचे आहे। हे बघा, हे कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचे मिश्रण छान असे घट्टसर झाले आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे आपल्याला काही व्हिप क्रीम फेटून घ्यायची आहे। इथे मी 1 कप व्हिप क्रीम घेतली आहे। ही फेटून घेण्यासाठी इथे मी या बाउलच्या खाली काही बर्फाचे तुकडे घेतले आहे। आता आपल्याला ती सलग अशी फेटत यापासून याची व्हिप क्रीम बनवून घ्यायची आहे। हे बघा, इथे आपली ही व्हिप क्रीम तयार झाली आहे। ही तयार करण्यासाठी साधारणतः मला 15 ते 20 मिनिट लागली आहे। हे बघा, इथे आपले हे कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण थंड झाले आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ते या व्हिप क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे मी छान असे मिक्स करून घेतले आहे। आपल्याला आज व्हॅनिला आईस्क्रीम बनवायची आहे, यामुळे मी इथे व्हॅनिला इसेन्स वापरणार आहे। इथे मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स या क्रीममध्ये ओतून घेतले आहे। आता आपण ते छान असे मिक्स करूया। व्हॅनिला आईस्क्रीम हे शक्यतो व्हाईट कलरचे असते, पण आज मी ते 2 कलरचे इथे बनवणार आहे, त्यामुळे हे मिश्रण मी 2 भागामध्ये वाटून घेतले आहे। आता यामध्ये मी थोडासा ऑरेंज कलर मिक्स करून घेणार आहे। व्हाईट आणि ऑरेंज कलरचे आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत। आता एका प्लॅस्टिकच्या टीनमध्ये मी हे आईस्क्रीम सेट करून घेणार आहे। सर्वात अगोदर मी ऑरेंज आईस्क्रीमची लेयर इथे टाकून घेतली आहे आणि त्यानंतर व्हाईट कलरची आणि पुन्हा एकदा ऑरेंज कलरची लेयर आपण इथे टाकून घेणार आहोत। हे बघा, या टीनमध्ये मी हे आईस्क्रीमचे मिक्सचर ओतून घेतले आहे। आता आपण ते 7 ते 8 तास रेफ्रिजरेटरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया। दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, आपले हे घट्टसर असे इथे दही तयार झाले आहे। आता यामध्ये आपण पिठी साखर आणि विलायची हे दोन्ही मी मिक्सरला वाटून घेतले होते। आता त्याचे 2 ते 3 चमचे आपण या दह्यामध्ये मिक्स करून घेऊया।
थोडेसे मीठ, त्यानंतर बर्फाचे तुकडे आणि आता रवीच्या साह्याने आपण ते छान असे घुसळून घेऊया। मिक्सरमध्ये जर हे दही फिरवले तर ते खूप स्मूथ बनते आणि त्याला लस्सीचा टेक्स्चर येत नाही। या पद्धतीने जर घुसळून आपण हे दही बनवले तर ही लस्सी एकदम छान अशी दाणेदार बनते। हे बघा, घुसळून घेतल्यामुळे या दहीला छान असा फेस आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असे हे लस्सी तयार झाली आहे। दाणेदारपणा या लस्सीला आलेला आहे। इथे आपली ही लस्सी तयार झाली आहे। आता आईस्क्रीमकडे वळूया। हे बघा, आपले हे आईस्क्रीमही छान असे सेट झाले आहे। आता आपण ते एका चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया। हे बघा, कसे 2 कलर या आईस्क्रीमला इथे दिसत आहे। चवीला एकदम छान व्हॅनिला आईस्क्रीम आपली इथेही तयार झालेली आहे। या आईस्क्रीमचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अजिबात यामध्ये बर्फाचे क्रिस्टल जमा झाले नाही। आता यावर आपण थोडेसे काजू बदाम पिस्ताचे तुकडे, टूटी फ्रूटी टाकून घेऊया आणि ही लस्सी आता आपण या ग्लासमध्ये सर्व करूया। थंडगार दाणेदार अशी ही लस्सी आपली इथे तयार झाली आहे। आता यामध्ये आपण थोडेसे व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेऊया। थोडेसे काजू बदाम पिस्ताचे तुकडे, टूटी फ्रूटी, सजावटीसाठी हे छान असे चेरी आपण यावर ठेवूया। दिसत आहे की नाही शाही लस्सी? घरच्या घरी स्वतःच्या हाताने बनवलेली लस्सी पिण्याची मजाच काहीतरी वेगळी असते, हो की नाही? चला तर मग तुम्हीही बनवा या पद्धतीने लस्सी आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ अगदी संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।